एकोपा, सर्व जातीय सलोखा, सर्वधर्म समभाव आणि सर्वांनी एकत्रित येऊन हा यात्रेचा उत्साह, यातून मिळणारा आनंद हा शिगेला पोहोचलेला पाहून खरोखरच तुमचं करावं तेवढं कौतुक आहे. पूर्वी घुंगराच्या आवाजावरून स्पर्धा करणारे कलेढोणकर यावर्षी मात्र कुस्तीच्या फडात एकत्र आले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण गावानं यंदाच्या हनुमान जयंती यात्रेत एकतेचा अनोखा आदर्श घालून दिलाय. पूर्वी यात्रेदरम्यान कार्यक्रम, सोंग आणि पारंपरिक वादांमुळे गावात निर्माण होणारा तणाव यावर्षी पूर्णपणे नाहीसा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कलेढोण हे गाव केवळ बाजारपेठ म्हणून नव्हे तर कर्तृत्ववान माणसांची भूमी म्हणून ओळखलं जातं. शेती, विशेषतः द्राक्ष बागायत तसेच सोने चांदीच्या व्यवसायात गावकऱ्यांनी मोठं यश मिळवलंय. आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक आणि राजकीय हालचालीही इथं नेहमीच सक्रिय राहिले. मात्र यात्रेदरम्यान माझा कार्यक्रम मोठा, माझे सोंग जास्त अशा स्पर्धांमुळे निर्माण होणारे वाद हे गावासाठी चिंतेचं कारण ठरतंय. अनेक वर्ष हा पॅटर्न सुरूच होता, पण यंदा या सगळ्याला निर्णायक वळण मिळालं. वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी पुढाकार घेत गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी चुकीचं महत्त्व पटवून देत वाद टाळून एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या प्रयत्नांना गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि यंदाची यात्रा शांततेत व एकजुटीनं साजरी करण्याचा निर्धार केला. याचाच परिणाम म्हणून यंदा गावात भव्य कुस्तीचा फड भरवण्यात आला. गावातील सर्व गट, तरुणाई आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन या फडात सहभागी झाली. उत्साह, शिस्त आणि एकीचं दर्शन घडवणारा हा सोहळा कलेढोणच्या इतिहासात एक सकारात्मक बदल म्हणून नोंदवला जातोय. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केवळ कायदा सुव्यवस्था राखण्यापुरतं मर्यादित न राहता सामाजिक सलोखा जपण्याचंही काम केलं. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कलेढोणची यात्रा यंदा वादमुक्त, आनंददायी आणि एकतेचा संदेश देणारी ठरली आहे. कलेढोणकरांनी दाखवलेली ही एकजूट इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरतीये. आणि हे मैदान पाहून निश्चितच मला त्याच्या मैदानात ज्येष्ठ कोणी नसतं, प्रत्येकाचं रक्त सळसळत असतं. कारण हा आपला रांगडा खेळ आहे, हा आपले आयुष्य वाढवणारा खेळ आहे, मने आणि माणसे जुळवणारे खेळ आहे. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.